press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जी बोर्डाच्या परीक्षेला येणारी महत्त्वाची प्रश्न आहे तसेच सेल्फ स्टडीचा जो भाग आहे, जो सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढून ठेवायचा आहे आणि जे IMP क्वेश्चन्स आहे या संदर्भात एक लेक्चर युट्यूबवर पोस्ट केलं होतं. अतिशय उत्कृष्ट प्रकारचा प्रतिसाद, सर्व विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला. मला बरेचसे मेल आले. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या व्हिडिओचं महत्त्वही कळलं. त्याचबरोबर त्यांनी बरेचसं जे स्टडी मटेरियल होतं त्या संदर्भातही मला त्या संदर्भात मेल केले. त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर बरेचसे मेसेजेस आले की या आशयाचं जे पुढील 5 प्रकरण आहे, निर्देशांकापासून 6व्या प्रकरणापासून 10व्या प्रकरणापर्यंत, यावरही उर्वरित टॉपिक वर जे काही IMP क्वेश्चन्स आहे आणि सेल्फ स्टडीचे क्वेश्चन्स आहे या संदर्भात ही व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे बोर्डाचा जो यावर्षीचा पेपर आहे त्याचं जे बदललेलं स्वरूप आहे त्या बदललेल्या स्वरूपावर आधारित जी काही मॉडर्न आन्सर पेपर पाहिजे आहे की जो बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, यावरही आधारित एक व्हिडिओ मी काही दिवसांमध्येच पोस्ट करणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे प्रकरण 6 ते प्रकरण 10 या 5 प्रकरणामधील जे सेल्फ स्टडीचे क्वेश्चन्स आहेत त्याचप्रमाणे जे IMP क्वेश्चन्स आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर पहा, आजचा जो 6वं प्रकरण येतं, आपलं 6वं प्रकरण आहे निर्देशांक, इंडेक्स नंबर. या इंडेक्स नंबर मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण सेल्फ स्टडीसाठी काय ठेवलेलं आहे. यावर्षी जो अभ्यास फक्त तुम्हाला करायचा आहे, तुमच्या माहितीसाठी बाजूला काढून तुम्ही यावर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते वाचलं नाही तरी चालेल, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी थोडंफार वाचा. पण मार्क्सच्या दृष्टिकोनातून परीक्षेला जास्त मार्क्स मिळतील या दृष्टिकोनातून त्याचा विचार करू नका. असा कोणता प्रश्न आहे तर असा सेल्फ स्टडीसाठी पहा, इंडेक्स नंबर मध्ये आहेत निर्देशांकाच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ इंडेक्स नंबर. मग निर्देशांकाच्या मर्यादा हा जो भाग आहे तो पूर्णपणे तुम्ही सेल्फ स्टडीसाठी बाजूला करा. त्यानंतर पुढे काय येतं तर पहा, IMP क्वेश्चन्स कोणते आहे. निर्देशांकाच्या बाबतीत जर विचार केला तर निर्देशांकामध्ये सर्वात पहिला आहे निर्देशांकाचे प्रकार, टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर. मग निर्देशांकाचे आपण जे प्रकार पाहिलेले आहे त्या प्रकारामध्ये पहा, साधारणपणे किंमत निर्देशांक असेल, संख्यात्मक निर्देशांक असेल, मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक. तर अशा प्रकारे निर्देशांकाचे हे 4 प्रकार आहे. या प्रकारांवर तुम्हाला साधारणपणे 4 ते 5 मार्काला प्रश्न पडू शकतो. त्यामुळे हा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे. पहा, निर्देशांकाचे प्रकार पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. निर्देशांकाचे जे 4 प्रकार सांगितलेले आहेत, सर्वात पहिला येतो किंमत निर्देशांक, प्राइस इंडेक्स नंबर. दुसरा आहे संख्यात्मक, क्वांटिटेटिव्ह इंडेक्स नंबर. त्यानंतर मूल्य, प्राइस इंडेक्स नंबर. त्यानंतर पुढचा आहे विशिष्ट हेतूने, एक पर्टिक्युलर पर्पज विचारात घेऊन तुम्ही जो काही निर्देशांक तयार करता तो आहे विशिष्ट हेतूने तयार केलेला निर्देशांक. तर हे आहे निर्देशांकाचे प्रकार. त्यानंतर इंडेक्स नंबर मधला दुसरा जो प्रश्न आहे, एक तर तुम्ही निर्देशांकाचे प्रकार पहा, नाहीतर निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्व, यावरही आधारित एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. निर्देशांकाच्या अर्थशास्त्रातील जे महत्व आहेत मग त्या महत्वामध्ये पहा, साधारणपणे योग्य धोरण ठरविणे, त्यानंतर कल आणि प्रवृत्तींचा अभ्यास, ट्रेंड्स विचारात घेणं हेही गरजेचं आहे. त्यानंतर भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज, त्यानंतर चलनवाढीचे मोजमाप, आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत होते निर्देशांकाद्वारे. तर अशा प्रकारे साधारणपणे एका थोडक्यात उत्तरे लिहा, यासाठी हा प्रश्न, हे प्रकरण महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे निर्देशांकावर एखादा पर्टिक्युलर एक निर्देशांक तुम्हाला दिला जाईल आणि त्या निर्देशांकाबद्दल एखादं गणितही तुम्हाला दिलं जाईल. मग एकतर जो नव्याने ऍड झालेला प्रश्न आहे, तुम्हाला चार्ट, आलेख याच्या सहाय्याने क्वेश्चन्स उत्तरे सोडवा, यामध्ये तुम्हाला या प्रकरणावर 8 मार्काचा प्रश्न तो राहू शकतो.
आणि जास्त करून शक्यता ही तीच आहे की तुम्हाला एक निर्देशांक दिला जाईल आणि त्या निर्देशांकानुसार त्याच्यावर काही प्रश्न, एक चार्ट दिला जाईल, त्या चार्टनुसार काही प्रश्न त्यावर विचारले जातील. तर त्यामध्ये पहा साधारणपणे आपण निर्देशांकाचे जे काही निर्देशांक रचना पाहिलेली आहे त्याच्यामध्ये साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. साधा निर्देशांकामध्ये सर्वात पहिला येतो प्राइस इंडेक्स नंबर, किंमत निर्देशांक. पहा तुम्हाला इथे स्क्रीनवर किंमत निर्देशांकाचं सूत्र दिसत आहे. किंमत निर्देशांक P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100. म्हणजेच चालू वर्षातील वस्तूंची किंमत छेद आधारभूत वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज गुणिले 100. यावरनं तुम्ही मिळवू शकता किंमत निर्देशांक. पहा तुम्हाला किंमत निर्देशांकाचं सूत्र देखील स्क्रीनवर दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. पहा किंमत निर्देशांक P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100. समेशन P1 म्हणजे चालू वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज छेद समेशन P0 म्हणजेच आधारभूत किंवा त्याला तुम्ही म्हणतात मूळ वर्ष, त्याला तुम्ही बेस इयर असं पण म्हणतात, त्या मूळ वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज गुणिले 100. या साहाय्याने तुम्ही किंमत निर्देशांक काढू शकता. त्यानंतर जो दुसरा निर्देशांक येतो त्याला तुम्ही म्हणतात संख्यात्मक निर्देशांक, क्वांटिटेटिव्ह इंडेक्स नंबर. पहा पहिल्या निर्देशांकामध्ये तुम्ही किमतीला महत्व दिलंय, दुसऱ्या निर्देशांकामध्ये तुम्ही नगसंख्येला महत्व दिलंय. म्हणजेच पहा Q01 त्याचं सूत्र तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. संख्यात्मक किंमत निर्देशांक बरोबर Q01 अपॉन समेशन Q01 इज इक्वल टू समेशन Q1 अपॉन समेशन Q0 मल्टिप्लाय 100. समेशन Q1 त्याला तुम्ही आधारभूत वर्षातील वस्तू चालू वर्षातील वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज छेद समेशन Q0 म्हणजेच आधारभूत वर्षातील वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज. या साहाय्याने तुम्ही काय करू शकतात, निर्देशांक काढू शकतात. त्यानंतर पुढे आहे पहा मूल्य निर्देशांक, वस्तूची किंमत. मग आता वस्तूचं मूल्य कसं निश्चित होतं, प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी म्हणजेच किंमत गुणिले नगसंख्या. मग आता जो मूल्य निर्देशांक आहे तो V01 ने निर्देशित होतो. पहा तुम्हाला इथे मूल्य निर्देशांकाचं सूत्र स्क्रीनवर दिसत आहे. तर पहा V01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q0 मल्टिप्लाय 100. आता इथे समेशन P1 Q1 काय आहे, तर चालू वर्षातील वस्तूंच्या मूल्याची बेरीज छेद आधारभूत वर्षातील वस्तूच्या मूल्यांची बेरीज गुणिले 100. या साहाय्याने तुम्ही मूल्य निर्देशांक काढू शकतात. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो तो आहे भारान्वित निर्देशांक. भारान्वित निर्देशांकालाच तुम्ही त्यामध्ये दोन प्रकार पाहिले, लास्ट पियर आणि फास्टचे. आता लास्ट पियरचा जो मूल्य निर्देशांक आहे त्याने आधारभूत वर्षातील वस्तूची जी नगसंख्या आहे, बेस इयर क्वांटिटी, त्याला महत्व दिलेलं आहे. म्हणूनच पहा लास्ट पियरचा जो निर्देशांक आहे त्याचं सूत्र तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. P01 इज इक्वल टू समेशन P1 Q0 अपॉन समेशन P0 Q0 मल्टिप्लाय 100. लक्षात ठेवा लास्ट पियरने आधारभूत वर्षातील वस्तूच्या नगसंख्येला वेटेज दिलेला आहे, भार दिलेला आहे. त्यानंतर पुढे पहा यावरच आधारित तुम्हाला एक चार्ट दिला जाईल. मग त्या चार्टमध्ये मूळ वर्ष, चालू वर्ष आणि त्याच्यात किमती किमती नगसंख्या दिला जाईल आणि त्या साहाय्याने तुम्हाला P1 Q1 किंवा P0 Q0 काढायला लावला जाईल. त्यानंतर पुढे पहा पुढचा जो भाग येतो तो आहे पाचशेचा किंमत निर्देशांक. जसं लास्ट पियरने आधारभूत वर्षातील वस्तूच्या नगसंख्येला वेटेज दिलं होतं तसं पाचशेने काय केलं, पाचशेने साधारणपणे जे चालू वर्षातील वस्तूची नगसंख्या आहे त्या चालू वर्षातील वस्तूच्या नगसंख्येला वेटेज दिलं, म्हणजेच Q1 ला वेटेज दिलं. म्हणून पहा पाचशेचं जे सूत्र आहे ते तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. P01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q1 मल्टिप्लाय 100. या साहाय्याने तुम्ही पाचशेचा देखील किंमत निर्देशांक काढू शकतात. तर अशा प्रकारे हे जे निर्देशांक प्रकरण आहे, निर्देशांक प्रकरणावर तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न जर डेफिनेटली पडू शकतो तर तो जो नव्याने ऍड झालेला प्रश्न आहे, आकृती आलेख चार्टच्या साहाय्याने उत्तरे द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला 2 महत्वाचे प्रश्न सांगितले मी, निर्देशांकाचे प्रकार किंवा
निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्व यापैकी एकावर तरी प्रश्न तुम्हाला डेफिनेटली पडणार. त्यानंतर पुढचं जे प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. हे प्रकरण सुद्धा महत्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणावर तुम्हाला याआधी मी सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणामध्ये काही कन्सेप्ट आहे. त्यानंतर तो जो चक्रकार प्रवाह आहे तो देखील महत्वाचा आहे. तर त्यामध्ये पहा, सर्वात पहिलं नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नासाठी जो सेल्फ स्टडीसाठी जो भाग आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम, हा तुमच्या अभ्यासक्रमामधनं यावर्षी कट आउट केलेला आहे. त्यामुळे हा भाग पूर्णपणे सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढून ठेवा. यावर प्रश्न शक्यतो विचारला जाणार नाही. त्यामुळे आता महत्वाचं काय आहे तर राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणावर सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न तो पहा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. आता राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, त्याआधी राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतींच्या आधी एक महत्वाचा टॉपिक येतो, तो आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये द्विक्षेत्रीय प्रवाह, मग त्यामध्ये कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था, त्याला तुम्ही व्यवसाय संस्था असे देखील म्हणू शकतात. मग कुटुंब संस्थेकडे उत्पादनाचे 4 घटक असतात आणि ते उत्पादनाचे 4 घटक खरेदी करण्यासाठी उत्पादन संस्थेकडे पैसा असतो. म्हणजेच कुटुंब संस्थेकडे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असतात. आणि उत्पादन संस्था काय करते, खंड, वेतन, व्याज आणि नफा हे उत्पादन घटकांचे मोबदले देऊन हे उत्पादनाचे घटक विकत घेते. त्या बदल्यात ज्या वस्तू आणि सेवा तयार करते त्या वस्तू आणि सेवा पुन्हा कुटुंब संस्थेला विक्री करते. तर अशा प्रकारे पैसा आधी व्यवसाय संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो, पुन्हा वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी तो पैसा कुटुंब संस्थेकडून व्यवसाय संस्थेकडे जातो. अशा प्रकारे उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतो. त्यानंतर पहा, तुम्हाला जो महत्वाचा IMP क्वेश्चन्स आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. आता राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या पद्धती आहे त्यामध्ये तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे पहा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या महत्वाच्या पद्धती आहे. त्यामध्ये उत्पादन पद्धतीमध्ये आपण 2 महत्वाचे पॉइंट्स पाहिले होते, अंतिम वस्तू पद्धत आणि मूल्यवर्धित पद्धत. या सहाय्याने तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाचं काउंटिंग करू शकतात. मग त्यामध्ये दक्षता काय काय घ्यायच्या त्या आपण सविस्तर प्रमाणावर एक लेक्चर घेतलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न प्रकरणाचं, त्यामध्ये सांगितलेलंच आहे. त्यानंतर पुढची पद्धत येते उत्पन्न पद्धत. राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं जे उत्पन्न पद्धत आहे त्यामध्ये NI स्टँड फॉर नॅशनल इन्कम इज इक्वल टू रेंट प्लस वेज प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड, हे सर्व त्यामध्ये येतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड, वेतन, व्याज, नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न या सर्वांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीत केला जातो. त्यानंतर लास्ट वन आहे खर्च पद्धत, कॉस्ट मेथड. आता ही खर्च पद्धत सुद्धा काय आहे तर या खर्च पद्धतीचं सूत्र दिलेलं आहे पहा, NI इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस X मायनस M, त्याला तुम्ही NX म्हणतात, प्लस R मायनस P. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च, मग सरकारी खर्चामध्ये पुन्हा उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च येतो. त्यानंतर निव्वळ निर्यात, नेट एक्सपोर्ट आणि लास्ट वन आहे R मायनस P, त्याला तुम्ही म्हणतात विदेशापासून मिळणारी निव्वळ मिळकत. तर अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्यावर तुम्ही उत्तर लिहू शकतात. त्यानंतर पुढे आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी. हा एक महत्वाचा प्रश्न आहे पहा, यावर्षी जो सेकंड टर्मचा पार्ट येतो त्यामध्ये हा महत्वाचा प्रश्न IMP क्वेश्चन्स आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या अडचणी आहे त्यामध्ये तात्विक अडचणी आहे आणि व्यावहारिक अडचणी आहे. तर या दोन्ही ब्रॉड क्वेश्चनसाठी तुम्हाला यावर्षी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहा, तात्विक अडचणीमध्ये हस्तांतरित देणी, बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न, विनामूल्य सेवा, स्वयं उपभोगासाठी उत्पादन, परकीय कंपन्यांचे उत्पन्न, सरकारी क्षेत्र आणि लास्ट वन आहे किमतीतील बदल. म्हणजेच तात्विक अडचणी या 7 आहे. 7 पैकी तुम्ही साधारणपणे 5 जरी अडचणी तिथे लिहिल्या तरी सफिशियंट आहे. आणि दुसरी आहे व्यावहारिक अडचणी, त्यामध्ये दुहेरी गणनेची समस्या, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी. त्यानंतर पुढे आहे घसारा, डिप्रिसिएशन त्याला म्हटलं जातं, भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा, व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव, मालांच्या साठ्याचा अभाव. तर अशा प्रकारे ज्या व्यावहारिक अडचणी आहेत त्या टोटल 8 आहे.
म्हणजेच पहा साधारणपणे 5 तात्विक अडचणी आणि 5 व्यावहारिक अडचणी लिहिल्या तरी तुमचा ब्रॉड क्वेश्चन येथे सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर महत्व, राष्ट्रीय उत्पन्नाचं जे महत्व आहे तो सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढून ठेवलेला आहे. म्हणजेच पहा जे प्रकरण 7 आहे त्यावर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा जो चक्रकार, द्विक्षेत्रीय चक्रकार प्रभाव, 2 सेक्टर नॅशनल इन्कम सर्क्युलर फ्लो त्याला म्हटलं जातं, तो देखील प्रश्न तुम्हाला महत्वाचा आहे. त्यानंतर पुढे आहे पहा जे प्रकरण 8 आहे. प्रकरण 8 मध्ये भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, पब्लिक फायनान्स इन इंडिया, या प्रकरणामध्ये सेल्फ स्टडीसाठी जो भाग बाजूला काढून ठेवलेला आहे पाहतो तुम्हाला इथे स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. सर्वात पहिला प्रश्न येतो सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण, हा सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढून ठेवलेला भाग आहे. त्यानंतर दुसरा भाग येतो अंदाजपत्रकाचे प्रकार आणि अंदाजपत्रकाचे महत्व. लक्षात ठेवा अंदाजपत्रकाचे प्रकार हा भाग जरी सेल्फ स्टडीसाठी काढून ठेवलेला आहे तरी देखील अंदाजपत्रकाच्या प्रकारावर कमीत कमी 2 मार्काचा प्रश्न येण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकाचे 3 प्रकार आपण पाहिले, संतुलित, शिल्कीचे आणि तुटीचे. तर या 3 अंदाजपत्रकापैकी एक अंदाजपत्रक किंवा 3ही अंदाजपत्रक थोडक्यात सांगा, या आशयाचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. जरी सेल्फ स्टडीसाठी असला तरी देखील यावर प्रश्न तुम्हाला पडू शकतो, शक्यता आहे. म्हणून हा जो पॉइंट आहे अंदाजपत्रकाचे प्रकार किंवा अंदाजपत्रकाचे महत्व, हा सेल्फ स्टडीसाठी करताना थोडंफार यावरही विचार करा. त्यानंतर महत्वाचे प्रश्न, IMP क्वेश्चन्स काय आहे, सार्वजनिक खर्च वाढ होण्याची जी कारण आहे, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची जी काही कारण आहे तो तुम्हाला या प्रकरणामधला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. मग पहा सार्वजनिक खर्चाची जी संकल्पना आहे ती तुम्ही थोडक्यामध्ये 2 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकते. त्याचप्रमाणे सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारण आहे. साधारणपणे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 8 कारणं तुम्हाला सांगितलेली आहेत. सर्वात महत्वाचं शासनाच्या कार्यात झालेली वाढ, शासनाचे काम कायम वाढतच आहे त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. त्यानंतर लोकसंख्या वेगाने वाढत आहे. तुम्हाला याआधी सांगितलं मी 2011ला 121.02 कोटी होती. आताची जी लेटेस्ट जनगणना आहे त्या जनगणनेनुसार जवळपास 135 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे, त्यापेक्षा जास्तच आहे. अजून काही वर्षामध्येच म्हणजेच 2027 पर्यंत आपण चायनाला देखील मागे टाकून नंबर 1चा लोकसंख्या असलेला देश होऊ. अशा प्रकारे लोकसंख्या जास्त असल्यामुळे सार्वजनिक खर्च देखील जास्त आहे. त्यानंतर वाढते शहरीकरणामध्ये वाढ होत आहे. त्यानंतर संरक्षण खर्चात वाढ, डिफेन्सवर सर्वात जास्त खर्च केला जात आहे. आपल्या राष्ट्राचं अस्तित्व, आपल्या देशाचे सार्वभौमत्व, त्याचप्रमाणे आपल्या परकीय आक्रमणांपासून आपल्या देशाचं संरक्षण करणं, या सर्वांसाठी जे संरक्षण साहित्य आहे त्याच्यावर सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतर पुढील पॉइंट आहे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, त्यानंतर भाववाढ, औद्योगिक विकास, आपत्ती व्यवस्थापन, या सर्वांमुळे आपला जो सार्वजनिक खर्च आहे पब्लिक एक्सपेंडिचर त्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पाहता यावर्षीच आपण कोविड-19 सारख्या महामारीमुळे आपल्या शासनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि त्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्नातही घट होत आहे. जो एक्सपेंडिचर आहे तो सातत्याने वाढला जात आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सार्वजनिक खर्चात सातत्याने वाढ होताना निदर्शनास येते. म्हणून लक्षात ठेवा जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा देखील सेकंड टर्म मधला, तुम्हाला हा प्रश्न महत्वाचा म्हणूनच तुम्ही याकडे लक्ष द्या. 8 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा राहील, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. त्यानंतर पहा पुढचं जे प्रकरण येतं त्या प्रकरणामध्ये साधारणपणे जे आपलं प्रकरण 9 आहे, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. आता भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या बाबतीत जर पाहिलं, या प्रकरणाच्या बाबतीत पाहिलं आपण तर सेल्फ स्टडीसाठी काय आहे, तर सेल्फ स्टडीसाठी सर्वात पहिला आहे नाणे बाजाराच्या समस्या. भारतातील नाणे बाजाराच्या ज्या समस्या आहे तो भाग तुम्ही सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढायचा, याचा अभ्यास केला नाही तरी चालेल. त्यानंतर पुढचा आहे भारतातील भांडवल बाजाराच्या समस्या. म्हणजे दोनही प्रश्न, भारतातील नाणे बाजाराच्या समस्या आणि भारतातील
भांडवल बाजाराच्या समस्या या सेल्फ स्टडीसाठी तुम्ही बाजूला काढून ठेवायच्या आहे. त्यानंतर या प्रकरणावर असणारे IMP क्वेश्चन्स. तर सर्वात पहिला प्रश्न येतो पहा, व्यापारी बँकांची कार्य. मोस्ट IMP हा प्रश्न डेफिनेटली तुम्हाला यावर्षी पडणारच. साधारणपणे 4 मार्क्सला तुम्हाला व्यापारी बँकांची कार्य हा प्रश्न पडू शकतो. तर कमर्शियल बँक्स, व्यापारी बँक्स या कोणकोणत्या आहेत? भारतातील व्यापारी बँकांची जी कार्य आहे त्या कार्यामध्ये साधारणपणे व्यापारी बँकांची आधी व्याख्या देऊ शकता तुम्ही. साधारणपणे भारतीय बँकिंग नियमन कायदा, बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949. लक्षात ठेवा, BR ऍक्ट 1949 आणि RBI ऍक्ट 1934 हे 2 ऍक्ट आहे. आणि व्यापारी बँकांची जी व्याख्या केलेली आहे ती आहे BR ऍक्ट, बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे. म्हणजे पैसे तुमचे स्वीकारतात आणि त्याचप्रमाणे तुम्ही मागणी केली तर तुम्हाला ते परतही देतात आणि त्याचबरोबर त्या पैशाचा वापर कर्जाऊ रक्कम देण्यासाठी, ज्याला आवश्यक आहे अशा व्यक्तीला देण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात. एकदम सिंपल डेफिनेशन आहे बँकांची, व्यापारी बँकांची. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात. मग अशा या बँकांची कार्य, सर्वात महत्वाचं ठेवी स्वीकारणे. मग आता ठेवी स्वीकारण्यामध्ये आपण काही महत्वाच्या ठेवी पाहिल्या होत्या. मागणी ठेव असेल, त्यानंतर निश्चित कालावधीसाठीच्या ठेव, डिमांड डिपॉझिट आणि टाइम डिपॉझिट. मग या 2 प्रकारच्या ठेवी आहे. या ठेवींमध्ये मग कालावधीनुसार त्या ठेवी कशा आहे, त्याच्यावर आकारण्यात येणारा इंटरेस्ट रेट कसा आहे, हे आपण मागील लेक्चरमध्ये, आपण या प्रकरणाच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर पहा, त्यानंतर पुढचं कार्य येतं कर्ज देणे. सर्वात पहिलं ठेवी स्वीकारणे. ठेवलेल्या ठेवी फक्त ठेवून फायदा नाही, मग त्या ठेवी ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे अशा व्यक्तीला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देणे. म्हणजे व्यापारी बँक काय कार्य करते पहा, ज्याच्याकडे अधिक आहे, म्हणजे जास्त आहे, एक्साइज आहे, अशा व्यक्तींकडून त्या पैसा काढून घेतात. एक नॉमिनल इंटरेस्ट रेटचं त्यांना आमिष दिलं जातं. त्या इंटरेस्ट रेटचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं ते पैसे सेक्युअर ठेवण्याच्या उद्देशाने किंवा ठेवण्याच्या बोलीवर त्यांच्याकडनं ते काढून घेतले जातात आणि जमा झालेला जो पैसा आहे तो अधिक व्याजदर लावून कर्जाच्या रूपात वितरित केला जातो. म्हणून लक्षात ठेवा, व्यापारी बँकांची 2 महत्वाची कार्य, पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे आणि दुसरं कार्य आहे कर्ज देणे. मग कर्ज देताना पण पहा, कर्जाचे प्रकार कशा प्रकारचे, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मिड टर्म असे वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज आहे. डेव्हलप मध्ये कर्ज कशा प्रकारे, याबद्दल आपण सविस्तर माहिती या प्रकरणाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर पुढे आहे बँकांची, व्यापारी बँकांची सहाय्यक कार्य. त्यानंतर पतनिर्मिती, क्रेडिट क्रिएशन. मी तुम्हाला सांगितलं, मी बँकेमध्ये 10,000 जरी ठेवले तर बँक त्याचे कशा प्रकारे मल्टिपल क्रेडिट क्रिएशन करतं, त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओमध्येही सांगितलं आहे आणि प्रत्यक्ष वर्गात लेक्चरमध्येही सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न येतो RBI ची कार्य. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI, तुम्हाला याआधी सांगितलंय एक मार्काला तुम्हाला साधारणपणे रिकाम्या जागासाठी किंवा इतर काही पर्यायी क्वेश्चनसाठी तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. RBI ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची सेंट्रलाइज बँक आहे, मध्यवर्ती बँक आहे. मग या मध्यवर्ती बँकेची जी कार्य आहे, भारतातील मध्यवर्ती बँकेची कार्य, त्यामध्ये चलनी नोटांची निर्मिती, मक्तेदारी आहे. चलनी नोटा छापण्याचा सर्वस्वी अधिकार RBIला आहे. त्यानंतर पुढे आहे सरकारची बँक म्हणूनही RBI कार्य करते, बँकांची बँक म्हणूनही RBI कार्य करते, परकीय चलन साठ्यांचा सांभाळही RBI करते, पतपैशाचे नियंत्रण कंट्रोलिंग करते. जे मल्टिपल क्रेडिट क्रिएशनमुळे अर्थव्यवस्थेत अतिरिक्त पैसा निर्माण होत असतो त्याच्यावर कंट्रोलिंग करण्यासाठी RBI नजर ठेवून असते. त्यानंतर पुढे आहे पहा, आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धी देणे, विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य आणि इतर कार्य, अशा प्रकारे RBIची कार्य आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, भारतातील नाणे बाजार. आता भारतातील नाणे बाजार, मग त्या नाणे बाजारामध्ये पहा काय काय घटक येतात त्या संदर्भात माहिती
तुम्हाला या प्रकरणामध्ये द्यायचे आहे, या प्रश्नामध्ये द्यायचे आहे. आणि भारतातील भांडवल बाजार, नाणे बाजार आणि भांडवल बाजार, नाणे बाजाराचे घटक कोणकोणते आणि भांडवल बाजाराचे घटक कोणकोणते. साधारणपणे पहा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाणे बाजाराचे जे काही घटक आहे त्यामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र यात नाणे बाजाराचं विभागणी केलेली आहे. आणि भांडवल बाजारामध्ये सरकारी रोखे, औद्योगिक रोखे, विकास वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ यांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे जो तिसरा आणि चौथा प्रश्न आहे, भारतातील नाणे बाजार आणि भारतातील भांडवल बाजार, हे प्रश्न आहेत IMP क्वेश्चन म्हणून. लक्षात ठेवा, प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार याच्यावर 4 IMP क्वेश्चन सांगितलेले आहेत. सर्वात पहिला व्यापारी बँकांची कार्य, दुसरा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ची कार्य, तिसरा आहे भारतातील नाणे बाजार आणि चौथा आहे भारतातील भांडवल बाजार. त्यानंतर जो 10वं प्रकरण आहे आपल्या पाठ्यपुस्तकामधलं ते आहे भारताचा विदेशी व्यापार, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. आता भारताचा विदेशी व्यापार यामध्ये सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला काय दिलेलं आहे, तर सेल्फसाठी पहा, भारताचा विदेशी व्यापाराचा कल 2001 नंतरचा जो भारताचा विदेशी व्यापाराचा कल आहे तो सर्वस्वी तुम्ही सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढून ठेवा. यात बरीचशी आकडेवारी आहे, ते वाचलं नाही तरी चालेल. महत्वाचं काय आहे तर विदेशी व्यापाराचे प्रकार आणि विदेशी व्यापाराची भूमिका, हे 2 प्रश्न IMP क्वेश्चन म्हणून आहे. पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. सर्वात पहिला आहे विदेशी व्यापाराचे प्रकार आणि विदेशी व्यापाराची भूमिका. आता विदेशी व्यापाराचा अर्थ काय आहे त्याबद्दलही तुम्हाला माहिती दिलेली आहे. पहा, विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. आता विदेशी व्यापाराचे जे काही प्रकार आहे, आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार, इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि रिएक्सपोर्ट, पुनर्निर्यात. तर अशा प्रकारे विदेशी व्यापाराचे प्रकार आहे. आणि त्यानंतर आहे विदेशी व्यापाराची भूमिका. आता विदेशी व्यापाराची भूमिका यामध्ये सर्वात पहिला पॉइंट येतो परकीय चलन प्राप्ती. विदेशी व्यापारामुळे आपल्याला फॉरेन करन्सी प्राप्त होत असते. त्यानंतर पुढे आहे गुंतवणुकीला प्रोत्साहन, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. जास्तीत जास्त प्रोडक्शन तयार करून त्याची निर्यात करता येईल या दृष्टिकोनातून विचार केला जातो, त्यामुळेच गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळतं. त्यानंतर श्रम विभागणी आणि विशेषीकरण, व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण, लेबर स्पेसिफिकेशन आणि लेबर डायव्हर्जन. आता एका प्रत्येक कामासाठी एक स्पेसिफिक व्यक्ती नेमला जातो. एक साधारणपणे पहा, श्रम विभागणी ही काय संकल्पना आहे, ज्या देशाकडे जी वस्तू, जे उत्पादनाचा घटक स्वस्त आहे त्या उत्पादनाच्या घटकाला घेऊन त्या देशाने वस्तूची निर्मिती करायची आणि ती वस्तू इतर देशांना निर्यात करायची. फॉर एक्झाम्पल, यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलं होतं भारतात आहे लेबर फोर्स स्वस्त आहे, श्रमशक्ती स्वस्त आहे, त्यामुळे त्या श्रमशक्तीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आणि ते भांडवल प्रधान देशांना निर्यात करायचं. अमेरिका भांडवल प्रधान देश आहे, मग अमेरिकेने भांडवल प्रधान उत्पादन घटकांच्या सहाय्याने भांडवली वस्तूंची निर्मिती करून त्या श्रमप्रधान देशांना त्या वस्तूंची निर्यात करायची. म्हणजेच बा, इथे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं सर्वात महत्वाचं श्रम विभागणी कशा प्रकारची आहे की जे प्रोडक्शन फॅक्टर आहे, उत्पादनाचे घटक, जे उत्पादनाचे घटक ज्या देशामध्ये जास्त आहे ते जिथे जास्त आहे, म्हणजे आता पहा भारताकडे लेबर अबंडंट आहे, श्रमप्रधान देश आहे. मग श्रमप्रधान देश असल्यामुळे श्रम कसे होणार आहेत, भारतात स्वस्त होणार आहे. आणि या स्वस्त श्रमांचा वापर करून भारताने श्रमप्रधान वस्तू तयार करायच्या. आणि अमेरिकेत भांडवल जास्त आहे म्हणून अमेरिकेत भांडवल स्वस्त असणार आहे. आणि मग या भांडवल प्रधान तंत्राचा वापर करून अमेरिकेने भांडवली वस्तूंची निर्मिती करायची. मग भारताने अमेरिकेला श्रमप्रधान वस्तू द्यायच्या आणि अमेरिकेने भारताला भांडवल प्रधान वस्तू द्यायच्या. अशा प्रकारे व्यापाराच्या सहाय्याने श्रम विभागणी होऊ शकते. त्याचप्रमाणे विशेषीकरण, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये एखाद्या वस्तूच्या बाबतीत स्पेशलायझेशन होतं. जसं आपल्या देशामध्ये पहा, सुरतमध्ये साडी कपडा जे टेक्सटाईल मार्केट आहे त्याचं विशेषीकरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे असं पर्टिक्युलर काही देशांमध्ये काही स्पेसिफिक वस्तूंची मक्तेदारीच निर्माण होते आणि मग तिथे विशेषीकरण घडवून आणलं जातं. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सहाय्याने श्रम विभागणी आणि विशेषीकरण होतं. त्यानंतर संसाधन पर्याप्त वाटप आणि वापर,
आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जी सर्व साधन संपत्ती आहे, तिचं संसाधने आहेत, तिचं पूर्णपणे वेल युटिलाइज करणं आवश्यकता निर्माण होते. त्याचप्रमाणे किंमत पातळी स्थैर्य, समजा आंतरराष्ट्रीय डोमेस्टिक लेवलला जर किमतीमध्ये चढ उतार होत असतील तर आंतरराष्ट्रीय वस्तूंची आयात निर्यात करून ती होणारी जी भाववाढ किंवा किंमत पातळीतील चढ उतार आहे, फ्लक्च्युएशन आहे, ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या साहाय्याने केला जातो. बहुविध पर्यायांची उपलब्धता, त्यानंतर पुढे आहे प्रतिष्ठा व नावलौकिक. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून प्रतिष्ठा व नावलौकिक प्राप्त होतं. याचं सर्वात लेटेस्ट उदाहरण पहा. आताच्या या काळामध्ये कोविड-19चं जे व्हॅक्सिन आहे, भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेलं ते व्हॅक्सिन आपण इतर देशांना निर्यात करतोय. या निर्यातीतनं आपल्या देशाला एक प्रतिष्ठाही प्राप्त होते आणि नावलौकिकही प्राप्त होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळत असतं. तर अशा प्रकारे विदेशी व्यापाराची जी भूमिका आहे ते आपण स्पष्ट केलेली आहे. विदेशी व्यापाराच्या भूमिकेचे हे जे काही 7 पॉइंट आहे ते तुम्हाला एकतर तुम्हाला विदेशी व्यापाराचे प्रकार किंवा विदेशी व्यापाराची भूमिका या दोन्हीपैकी एका प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर अशा प्रकारे प्रकरण 6 ते प्रकरण 10 या प्रकरणाचे जे काही सेल्फ स्टडीचे क्वेश्चन्स आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला या लेक्चरमध्ये सविस्तर प्रमाणावर सांगितलेले आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे IMP क्वेश्चन्स आहे मागील व्हिडिओमधले आणि आताच्या व्हिडिओमधले ते सर्वच्या सर्व IMP क्वेश्चन्स एका पेपरवर लिहून घ्या आणि सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्वेश्चनचे जे काही पॉइंट्स आहे ते एकदा एका पेजवर किंवा एका कोऱ्या पेजवर पेन्सिलच्या साहाय्याने लिहून घ्या आणि ते पाठ करा, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न सविस्तर सोडवता येतील. त्याचा कुठलाही पॉइंट तुमचा मिस होणार नाही. त्या दृष्टिकोनातून हे IMP क्वेश्चन्स दिलेले आहे. या व्यतिरिक्त सेल्फ स्टडीचा भाग तो बाजूला ठेवा. या व्यतिरिक्त तुमच्या काही सजेशन असतील, व्हिडिओबद्दल काही तुम्हाला सांगायचे असेल, त्या संदर्भातही तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकतात. त्याचप्रमाणे मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ID पोस्ट केलेला आहे. विद्यार्थ्यांना जर लिखित स्वरूपातील नोट्स हव्या असतील तर त्या नोट्ससाठी तुम्ही मला मेल करू शकतात. माझा ईमेल ID आहे abhijit75@gmail.com. पाहिजे स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे abhijitwh75@gmail.com. यावर तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला या वर्षीच्या अर्थशास्त्राच्या लिखित स्वरूपातील नोट्स PDF स्वरूपात प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचप्रमाणे अजूनही तुमचे काही सजेशन असतील, काही व्हिडिओच्या बद्दल तुम्हाला सांगायचे असेल ते मला युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, बोर्डाच्या परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला शिकवलंय. पेपरला जाताना व्यवस्थित हे सर्वच्या सर्व प्रश्न वाचून जा आणि पेपर देताना जे काही येणारा नवीन प्रश्न आहे तो सेपरेट पेजवर सोडवा. हस्ताक्षर व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा. सुटसुटीत लिहा. प्रत्येक प्रश्नाच्या खाली अंडरलाईन करा. यासारख्या सूचना मी वारंवार दिलेल्या आहेत, तरी देखील या व्हिडिओ लेक्चरच्या सहाय्याने सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा या सूचना देतोय. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. सर्वांना ऑल द बेस्ट. लेक्चर स्टार्ट पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.